कृषी विज्ञान केंद्र मोहोळ शेतकरी मेळावा विकसित कृषी संकल्प अभियान समारोपाप्रसंगी सावळेश्वर येथे आमदार राजू खरे यांची दमदार एंट्री। शेतकऱ्यांनी फक्त पारंपरिक शेती पद्धतीवर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा। आमदार राजू खरे। बोगस बी बियाणे नकली रासायनिक खते विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी। आमदार राजू खरे। कृषी शेतकरी मेळाव्यात कृषी अधिकाऱ्याला आमदार राजू खरेंनी झापले। शेतीच्या त्रिसूत्रीकरणातून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवा। आमदार राजू खरे। प्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन आमदार राजू खरे, चरणराज चौरे कृषी अधिकारी व शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। आमदार राजू खरे यांचा शाल श्रीफळ फेटा बांधून कृषी अधिकारी व सावळेश्वर शेतकऱ्यांकडून सत्कार करण्यात आला। शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे व कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा व प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। शेतकरी फक्त कुटुंबाचाच नव्हे तर जगाचा पोशिंदा आहे आणि बदलत्या ऋतूनुसार शेती तंत्रज्ञान अंगीकारणे काळाची गरज आहे। पिकांच्या सुधारित जाती, कुक्कुटपालन, शेती अवजारांचा वापर या बाबींवर भर देणे व एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्याने खर्च कमी करून जास्त उत्पन्न मिळावा असे आवाहन आमदार राजू खरेंनी शेतकरी मेळाव्यात केले। शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कृषी विभागातील विविध योजनांचा लाभ घ्यावा। आमदार राजू खरे। चला तर पाहूया सत्काराला प्रत्युत्तर देताना आमदार राजू खरे यांचे भाषण। आपला बांधव मी नेहमी आमच्या भाषणामध्ये माझ्या म्हणायचो की शेतकऱ्याला जर पाणी दिलं आणि शेतकऱ्याला जर रस्ता दिला तर या जगामध्ये शेतकऱ्यासारखा सुखी माणूस कुणीच नाही। आणि मग या तालुक्यामध्ये काम करत असताना शेतकरी त्याच्या बांधावरून गावात आला पाहिजे आणि गावामधून तो तालुक्यामध्ये आला पाहिजे, म्हणून गेल्या 3-4 वर्षामध्ये प्रचंड असं मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं काम करण्याचं मी एक सामाजिक काम केलं। मी आमदार म्हणून पदावर नव्हतो आणि ज्यावेळेला पाण्याच्या बाबतीमध्ये मी ज्यावेळी आमदार झालो तर या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, आदरणीय माझे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांना भेटून अष्टविकता सिंचन योजनेसाठी शेतकऱ्यांच्या त्या जमिनी त्या कॅनलमध्ये गेल्या होत्या, त्या जमिनीच्या भूसंपादनासाठी ताबडतोब 40 कोटी रुपयाचा निधी आमदार झाल्यानंतर 4 महिन्यामध्ये आणला। मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आज देशामध्ये आपण पाहताय की बच्चू कडू उपोषणाला बसलेले, एक विदारक चित्र या महाराष्ट्रामध्ये। 4 वेळेला ते आमदार होते, यावेळेला त्यांचा पराभव झाला। निवडणुकीमध्ये हार जीत होत असते, परंतु हमेशा शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लढणारा एक लढवय्या आज त्या विदर्भाच्या भूमीवरती सर्व शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसलेले। आज 4था दिवस आहे। एकीकडे विदर्भामध्ये ते चित्र पाहायला मिळते आणि एकीकडे हे अभियानाचा समारोप आपल्या तालुक्यामध्ये होतोय आणि मी आमदार म्हणून या कार्यक्रमाला हजर राहण्याचं भाग्य मला मिळालं। बांधवांनो, सरकारला विनंती करू, वेळ पडली तर 2 हात करण्याची मी तयारी आहे। एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत या तालुक्यातील मायबाप जनतेने मला निवडून दिलं। माझी बांधिलकी आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी मतदान केलं। जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन जवळजवळ 31,000 मतांनी माझा विजय झाला। ज्यावेळेला मी मोहोळवरून सोलापूरला जातो त्यावेळेला आपल्या कृषी विभागाची जी 110 एकर जमीन आहे, या जमिनीमध्ये
एक जे संशोधन आहे या संशोधनामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. हा शेतकरी आपण 70 गावामधून हे अभियान राबवलं. गेले 15 दिवस झाला आपण अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती करताय. परंतु मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करतो आणि कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्याला 2-2 लाख रुपये पगार यात लक्षात ठेवा. जर यांच्या जीवनामध्ये क्रांती झाली शेतकऱ्यांच्या आणि हा जर सुखी शेतकरी झाला तर हा शेतकरी लाखाचा पोशिंदा आहे, लक्षात ठेवा. आणि जर शेतकरी जगला नाही तर तुम्हाला पगार मिळणार नाही. जर अन्नच मिळालं नाही तर आपण जगणार कसे आहोत याचा विचार आपण केला पाहिजे. मी विधिमंडळामध्ये जातो कारण माझी जबाबदारी आहे की लोकांनी मला निवडून दिलं. मी लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून काम करत असताना प्रशासकीय यंत्रणा आणि शेतकरी याच्यामध्ये कुठेतरी समेट घडणं ही काळाची गरज आहे. हा मॅडम दुसरा कार्यक्रम आहे. मागे गेल्या महिन्यामध्ये मी आपल्या एका कार्यक्रमाला आलो होतो. आज दुसरा कार्यक्रम आहे. याच्यावरून लक्षात घ्या की मी स्वतः शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची दुःख काय आहे, शेतकऱ्याची व्यथा काय आहे याची जाण असणारा मी एक शेतकरी आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पाणी त्याला मिळालं पाहिजे, रस्ता त्याला मिळाला पाहिजे, बियाणं त्याला मिळालं पाहिजे. आज बाजारामध्ये या बियाणाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होती आणि मग ते बियाणं मला माहिती आहे. मी मॅडम पाठीमागे आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की जे शेतकरी जे इथं आपण जे कृषी विभागाच्या ज्या लायसन्स देत आहे, आपण देतो ना लायसन्स, हे जे कृषीची दुकान कृषी विभागाकडे कोण आहे, अधिकारी कोण आहेत? नाही, इथं जे दुकानामध्ये जे कृषीचं बेनं दिलं जातं ते तालुका कृषी अधिकारी कुठे आहेत? हा, निगडे. त्या निगड्यांना सांगा की कुणी असू द्या, हे जे कृषी जे बियाणं विकणारी दुकान आहेत या दुकानामधून जे बियाणं जात आहे त्या बियाणं हे खरंच ओरिजिनल बियाणं आहे का? या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी जाहीर आपल्याला आवाहन करतो, जर बियाणामध्ये बनावट सापडली तर तुमची गय केली जाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. माझ्याकडे काय माहिती आलेली आहे त्या माहितीच्या आधारे मी मॅडम आपल्यालाही सांगितलंय आणि मी आपल्यालाही सांगतो, हे अभियान आणि या अभियानामधून जर आपण जनजागृती करत असाल तर शेतकऱ्याच्या जीवनाशी आपण खेळू नका. तो भोळा बाबडा शेतकरी, तो शेतामध्ये कष्ट करतो आणि कष्ट करत असताना त्या शेतकऱ्याला जर बियाणं पेरलं तर तो 4-4, 6-6 महिने तळ हातातल्या फुडाप्रमाणे आपल्या लेकराप्रमाणे ते पीक जपतो आणि त्या मिळालेल्या पिकाच्या उत्पन्नातून जर माल मार्केटमध्ये गेला तर त्याला 2 पैसे मिळतात आणि त्या 2 पैशातून तो आपली उदरनिर्वाह करतो. जर आपण बनावट पद्धतीचं जर बियाणं त्याला दिलं तर त्याचं 1 वर्ष खराब होतं आणि तो रस्त्यावर येतो. म्हणून मी कृषी अधिकाऱ्यांना सांगतो की आपण प्रत्येक दुकानामध्ये जावा आणि ते बियाणं, हे बियाणं ओरिजिनल आहे का याची पहिली माहिती घ्या. मी सोलापुराच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा भेटून या बाबतीमध्ये विनंती करणार आहे
की अचानक पद्धतीने या दुकानावरती धाडी टाका आणि धाडी टाकल्यानंतर जे चित्र समोर येईल तर तुम्हाला झेलची हवा खावी लागेल एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून हा इशारा देतो, तुम्ही सुधरून घ्या. दुकानदाराने बी सुधारावं, जे बियाणं विकते त्यांनी सुधारलं पाहिजे. आणि कृषी अधिकारी असेल त्याला सुद्धा लक्षात आले पाहिजे की आपल्याला 2 लाखाची पगार, 1 लाखाची, 1.5 लाखाची पगार असताना त्या दुकानदाराची कुठल्याही पद्धतीचं साठवलोट ठेवू नका आणि शेतकऱ्याच्या जीवनाशी खेळू नका. अशा पद्धतीचा इशारा या अभियानाच्या माध्यमातून मी आपल्याला देतो. थोड्याच दिवसामध्ये जर आपल्यामध्ये बदल झाला नाही तर गाठ आमदार राजू खरेचे एवढं लक्षात ठेवा. पण हा शेतकरी जगला पाहिजे. जर हा शेतकरी जगल तर तुम्ही आम्ही जगणार आहोत. मी या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी आश्वस्त करतो. आणि कृषी विभागाच्या मॅडम हा दुसरा कार्यक्रम आहे. मी आपल्यालाही विनंती करतो, कृषी अधिकाऱ्यांना विनंती करतो की या तालुक्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे. आम्ही पाणी आणण्याचा प्रयत्न करतोय. 40 वर्षाची सत्ता ज्यांच्या हातात होती त्यांनी या तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये हेळसांड केली. आता मला शेतकऱ्यांनी सत्कार केला. 2 सत्कार झाले माझे. एक आपण सत्कार केला आणि दुसरा सत्कार माझा, मी आमदार फंडातून 10 लाख रुपये दिले म्हणून त्या शेतकऱ्यांनी केला. हा सत्कार तुम्ही माझा करायला नाही पाहिजे होता. कारण मी कर्तव्याची जपून करणारा कार्यकर्ता आहे. 10 लाखाचा निधी दिला म्हणजे मी काय तुमच्यावर उपकार केलेले नाहीत. पण तेच काम गेल्या 8 वर्षापूर्वी या गावातल्या तुमच्या राजकीय व्यवस्थेनं बंद ठेवलं होतं आणि तुमच्याची ती व्यवस्था खेळत होती. गावातलं राजकारण तुम्हाला नडलं म्हणून तो रस्ता बंद होता. पाठीमागच्या वेळेला मी 15 दिवसापूर्वी साबळेश्वरला आलो आईला देवींच्या जयंतीच्या निमित्तानं. त्यावेळेला मला आपण सोंडके सांगितलं, मॅडमने सांगितलं की 8 वर्षापूर्वीचा हा रस्ता तुमच्याच गावाच्या राजकारणामुळं तो रस्ता पाण्यात रस्ता बंद होता. मी ताबडतोब त्या रस्त्याला 10 लाख रुपयाचा निधी दिला आणि तो रस्ता आता ताबडतोब 15 दिवसामध्ये पाऊस चालू आहे, तो रस्ता चालू करा. दुसरं एक निवेदन माझ्याकडे आलं की त्या निवेदनामध्ये एक पूलची मागणी केली. त्या पुलामधून छत एवढ्या पुलातून तुम्हाला जावं लागतं. 2-3 माणसं वाहून गेली. मी एवढंच आश्वस्त करतो, निवेदन ज्यांनी मला शेतकऱ्यांनी दिलं, माझ्या मतदार राजाने दिलं, मायबाप जनतेने दिलं, ताबडतोब ते पुलाचं काम करून त्या पुलासाठी भरू अशा पद्धतीच्या निधीची व्यवस्था करण्याचं काम आमदार राजू खरे केल्याशिवाय राहणार नाही. आज आपण या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी कृषी विभागाला मी विनंती करतो, सूचना करतो की आपण प्रामाणिकपणे हा मोहोळ मतदारसंघामध्ये आम्ही तर काम करतोय. सरकारची विनंती करून जितका निधी आपण या शेतकऱ्यांसाठी आणता येईल तेवढं आणण्याचं काम मी आमदार म्हणून केल्याशिवाय राहणार नाही. परंतु जे आपलं कृषी केंद्र आहे, जी 110 एकर जमीन आहे, त्या जमिनीमध्ये या बियाणाच्या बाबतीमध्ये या शेतकऱ्याच्या जीवनाशी आमूल असा बदल करणारी ज्या आपल्या कृषी खात्याच्या ज्या योजना आहेत त्या योजना प्रभावीपणे राबवण्याचं काम या कृषी अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. आपण या तालुक्यातले आता एक बागायतदार आमचे शेतकरी आहेत. आनंद वाटला मला. आमच्या ताई आलेल्या त्यांच्याबरोबर एक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं राजाराणी नाव बी मला आपण भाषणामध्ये तुम्ही सांगितलं. मी खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, ताई आहेत म्हणून तुम्ही हे करू शकला. त्यांची खंबीर साथ तुम्हाला आहे म्हणून हे तुम्ही करू शकला. मी आमदार, माझी सौभाग्यवती माझ्या पाठीशी आहे म्हणून मी आमदार होऊ शकलो. आपण सगळे सहकारी आहेत माझ्या. परंतु मी सकाळी निघाल्यानंतर रात्री 1 वाजता 2 वाजता घरी जातो. ती बिचारी सगळं काय करते. सकाळी रात्रीचं जेवण, दुपारचं जेवण असेल म्हणून आपण जी काही प्रगती करतो त्याच्यामागं आपला सिंहाचा वाटा आहे, महिलांचा सिंहाचा वाटा आहे. आणि म्हणून मी ताईंचंही अभिनंदन करतो. आणि बांधवांनो, आपण इथं उपस्थित सर्व राहिला. शेतकऱ्यालाही माझी विनंती आहे की नवं हे
आपले शेतीच्या निगडीत असणारे जे काही आपलं उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये आपण लक्ष घाला. जर तुम्हाला कुठं अडचण पडली तर माझा नंबर आपल्याकडे असेल, मला ताबडतोब फोन करा की आमदार साहेब आम्हाला अशी अडचण आहे. मी ताबडतोब तुमच्या अडचणीची निराकरण केल्याशिवाय राहणार नाही, सोडवणूक केल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्व या अभियानाच्या माध्यमातून या कृषी अधिकाऱ्यांनी आमच्या 15 दिवसामध्ये मेहनत घेतली, कष्ट घेतलं. गेली 15 दिवस झालं 70 गावातून आपला प्रवास झाला आणि या प्रवासातून आपण कृषी अधिकारी आणि शेतकरी हे एकत्र येऊन एक चांगलं अभियान इथं राबवलं. अशाच पद्धतीचे अभियान या तालुक्यामध्ये आपल्या वर्षेवर झाली पाहिजे, जेणेकरून हा तालुका आपला विकसित तालुका म्हणून पुढे आला पाहिजे. आणि यासाठी जी काही मदत लागेल आम्ही आमदार म्हणून सरकारपाशी कुठेही कमी पडणार नाही, अशा पद्धतीचं आश्वासन मी या निमित्तानं देतो. आपण उपस्थित राहिला त्याबद्दल